नमस्कार. अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, मकर संक्रांत हा इंग्लिश नववर्षाचा पहिला सण असतो. संक्रांत हा सण हिंदू सणांपैकी प्रमुख एक सण मानला जातो, जो देशभरातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा सूर्यदेव हे मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान तसेच दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नान केल्याने पुण्यप्राप्ती होते. तसेच या शुभ दिवशी जे काही दान केले जाते त्याचे फळ निश्चितच आपल्याला मिळते. या दिवशी गंगा स्नान केल्यावर दानधर्म करणाऱ्या तसेच पितरांना नैवेद्य अर्पण करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात असणाऱ्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी या दूर होतात अशी ही मान्यता आहे. तसेच या दिवशी दानधर्म केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करत असतात, परंतु जेव्हा ते मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि हा सण त्याच दिवशी म्हणजे सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवशीच मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. अशी धार्मिक परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. मकर संक्रांतीला दान, स्नान, पूजाविधी, तर्पण या गोष्टींसाठी हा दिवस विशेष मानला जातो. हा सण महिला वर्गासाठी खूप खास असतो, कारण महिनाभर आधीच महिला वर्गाची तयारी या सणासाठी सुरू झालेली आपण पाहत असतो. या दिवशी महिला वौसायला जातात, वौसा घेतात आणि देतातही. तसंच तिळगुळ देऊन एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जातात. तर या दिवशी कोणत्या प्रकारची व कोणत्या रंगाची साडी परिधान करावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या बांगड्या आपण परिधान कराव्यात, तसेच शुभ रंग कोणते, कोणत्या रंगाची साडी आपण या दिवशी चुकूनही घालू नये, याविषयीचा डिटेल व्हिडिओ याआधीच आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांत या सणाविषयी आपण संपूर्ण माहितीही जाणून घेणार आहोत. म्हणजेच मकर संक्रांत यंदा कशावर आलेली आहे, तसेच संक्रांतीचा पुण्यकाळ कोणता, संक्रांतीचे फळ काय आहे, तसंच संक्रांतीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहेत, त्याचबरोबर संक्रांत कोणत्या स्वरूपात आलेली आहे, तसेच वैशिष्ट्य कोणती, तिने कोणता टिळा लावलेला आहे, तसंच तिचं वाहन कोणतं, तसेच कोणते वस्त्र परिधान केलेले आहेत. शिवाय या पर्व काळात आपण कोणत्या वस्तूंचं दान करावं, तसेच संक्रांत कधी, किंक्रांत कोणत्या दिवशी, त्याचबरोबर भोगी कधी आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकनही क्लिक करा, जेणेकरून सर्व प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग मकर संक्रांतीविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात. तर मंडळी, मकर संक्रांतीचा पुण्यकाल, दिशा तसेच दान आपण कोणत्या वस्तूंचं करावं, तर मंडळी, बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 म्हणजे शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून तर सूर्यास्तापर्यंत असणार आहे. हा वेळ पुण्यकालाचा असणार आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालवकारणावर होत असून वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतलेली आहे. केसराचा टिळा संक्रांतीने लावलेला आहे. वयाने कुमारी असून ती बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत. वारणा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त 45 आहे आणि संक्रांत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेकडे पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांत जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. तर मैत्रिणींनो, पर्व काळामध्ये आपण कोणकोणते दान करावे, तर नवे कपडे, भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, तिळगुळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती आपण दान करावी. तसेच संक्रांतीमध्ये ही कामे आपण वर्ज्य करावीत, जसं की दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे, काम विषयक सेवन ही कामे आपण चुकूनही करू नयेत.
तसेच मंगळवार 13 जानेवारी 2026 रोजी भोगीचा सण साजरा केला जाईल आणि 14 जानेवारी 2026 बुधवार या दिवशी मकर संक्रांत हा सण साजरी केला जाणार आहे। त्याचबरोबर गुरुवार 15 जानेवारी 2026 रोजी किंक्रांत साजरी केली जाईल। किंक्रांत म्हणजे करी दिन साजरा केला जाईल। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीविषयी आपण संपूर्ण माहितीही जाणून घेतली। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा। तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।